भास्करराव बोला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी हे विधेयक मांडत असताना हे विधेयक या सभागृहासमोर मान्यतेकरता का आणलं हे सांगितलं. सन्माननीय मंत्री महोदयांनी जे मांडणी केली आणि विधेयक या सभागृहासमोर मान्यतेकरता का आणलं तो हेतू अतिशय चांगला आहे. कारण आपल्या राज्यामध्ये 1940 सालापासून अशा पद्धतीचं कृत्रिम रेतन वापरून आपण जनावरांची प्रजनन शक्ती किंवा प्रजनन करत असतो आणि त्याचा वापर त्या काही सुधारणा 1980 साली झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत या विषयामध्ये या नियमामध्ये या कायद्यामध्ये सुधारणा झालेली नाही असं आपण या विधेयकामध्ये म्हटलेलं आहे. हे सगळं म्हणत असताना आपण आपल्या विधेयकामध्ये क्लॉज टू क्लॉज प्राधिकरण म्हणजे काय, गोजातीय म्हणजे काय, गोजातीय प्रजनन क्रिया म्हणजे काय, प्रमाणित वाळू म्हणजे काय, वाळू नाही वळू, आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा अर्थ आपण सांगितलेला आहे. आपला हेतू चांगला आहे पण तरी देखील आम्ही बोलायला एवढ्या करता उभा राहिलो. मंत्री महोदय, आपण हा आढावा घेतलाय का की आज राज्यामध्ये एकंदरीत व्हेटरनरी डॉक्टर किती आहेत, किती डॉक्टर आहेत, पशुवैद्यकीय अधिकारी किंवा डॉक्टर राज्यामध्ये किती आहेत याचा कधी आढावा आपण घेतलाय का? या राज्यामध्ये जेवढे जेवढे म्हणून राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेले पशुवैद्यकीय दवाखाने आणि जिल्हा परिषदेच्या अखत्यारीमध्ये असलेले पशुवैद्यकीय दवाखाने याचा कधीतरी आपण रिव्ह्यू घेतलाय का की हे दवाखाने किती चालू आहेत? असेल तर या सभागृहासमोर सांगा. एकंदरीत या विभागाकरता आपला जो स्टाफ नेमायचा असेल मग तो क्लास 1, 2, 3, 4 काय जो असेल त्याची एकंदरीत जी रचना आहे त्या रचनेप्रमाणे हा स्टाफ किती असला पाहिजे आणि आज प्रत्यक्षपणे हा स्टाफ किती आहे, हा कामगार वर्ग किती आहे याची कधी आपण माहिती घेतली का? अध्यक्ष महोदय, हा विभाग जवळजवळ आता बंद पडल्यासारखाच आहे. सरकारच्या वतीने ज्या यंत्रणा उभ्या करायला पाहिजे त्या सरकारच्या वतीने यंत्रणा उभ्या नाहीत. आज महाराष्ट्र राज्य दूध उत्पादनामध्ये सगळ्यात अग्रेसर आहे. ते अग्रेसर आहे ते खाजगीकरणामुळे आहे, खाजगी डेऱ्यांमुळे आहे आणि खाजगी डेऱ्यांनी त्या त्या ठिकाणी आपापल्या डेअरीच्या मार्फत दूध कलेक्शन मोठ्या प्रमाणामध्ये व्हावं आणि दूध कलेक्शन जर मोठ्या प्रमाणात व्हायला हवं असेल तर त्याचं उत्पादन देखील वाढलं पाहिजे. मी हे तुम्हाला सांगायला नको कारण तुम्ही त्याच्यातच वावरताय, परंतु उत्पादन वाढलं पाहिजे आणि उत्पादन वाढवायचं असेल तर अशा पद्धतीची जनावरं पाळणारा जो शेतकरी वर्ग आहे त्या शेतकरी वर्गाला लागणारी सगळी मदत, लागणारी आयुधं, लागणारा डॉक्टर वर्ग, लागणारी औषधं ही खाजगी दूध डेअरीचे जे लोक आहेत, खाजगी डेअऱ्या ज्या आहेत त्या पुरवतात. काय सरकारी अवस्था आहे? ज्या कोकणातून मी या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो त्या संपूर्ण कोकणाला एक डॉक्टर आहे काय तुम्ही सांगा? चला, एक डॉक्टर नाहीये. ही परिस्थिती या भागाची आहे. आपला हेतू चांगला आहे परंतु या हेतूची अंमलबजावणी करणार कोण आहे? कमिशनर करणार आहे? कमिशनर नुसते हे वरचे लोक जे असतात ते सचिव असतील, कमिशनर असतील, खालच्या स्टाफला फक्त ऑर्डर सोडतात, स्वतः कधी फील्डवर कधीच नसतात. जो प्रत्यक्षपणे फील्डवर काम करणारा जो कर्मचारी वर्ग आहे तो कर्मचारी वर्गच जर तुमच्याकडे नसेल तर तुमचा हेतू जरी चांगला असेल मंत्री महोदय तर त्याची अंमलबजावणी कशी होणार? हेतूबद्दल मला अजिबात शंका नाही. आपण ते सांगितलं की रेतन फ्रेश मिळालं पाहिजे, ते बाहेरच्या राज्यातून येत असेल तर ते योग्य प्रकारे येतं का, ते क्वालिटी आहे का नाही का तपासणार कोण? पशुवैद्यकीय अधिकारीच नाहीयेत. एक अधिकारी आहे का तुम्ही सांगा? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण अधिकाऱ्यांची किती नेमणुका आहेत आणि प्रत्यक्षपणे अधिकारी आहेत किती याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मी स्वतः ढोरं पाळणारा माणूस आहे, मी स्वतः शेतकरी पाळणार आहे. यंदाच्याच गणपतीमध्ये अध्यक्ष मंत्री महोदय माझी स्वतःची म्हैस व्यायला म्हणून सुरुवात झाली. आपल्याला ती वितेच म्हणतात, तिची डिलिव्हरी म्हणतो आपण हे म्हणतो परंतु वितेच म्हणतात. आणि म्हणून जेव्हा व्यायला ती झाली आणि शेवटी ती अडली, ती त्याची पहिल्यांदाच ते विणं होतं. माझ्यासारखा माणूस सगळ्या ठिकाणी वनवन भटकला
पण डॉक्टर कुठेही मिळाला नाही, कुठेही डॉक्टर मिळाला नाही. तेव्हा मला कळलं, कारण कोकणामध्ये मुळामध्ये दूध उत्पादन कमीच आहे, जवळजवळ नाहीये मंत्री महोदय, आणि म्हणून ही अडचण आम्हाला फार जाणवत नाही. पण ज्या वेळेला ही अडचण माझ्या स्वतःच्या बाबतीत घडली, मी गणपतीच्या सणाकरता घरात असताना अध्यक्ष महोदय ज्यावेळेला एक चित्र माझ्या समोर आलं आणि तिची अवस्था सगळी बघितली, तर त्यावेळेला मला कळलं की आपल्या कोकणामध्ये नक्की आहे काय या संदर्भामध्ये. आणि योगायोगानं आपण हे विधेयक आणलं, म्हणून मी हा किस्सा मांडायला या ठिकाणी उभा राहिलो. शेवटी इकडून तिकडून धरून आणला डॉक्टरला आपण, आणि त्याचं पोट फाडून, ज्याला शिजर म्हणतात, त्यावेळेला खऱ्या अर्थाने मी माझ्या डोळ्यानं बघितलं. आणि त्याच वेळेला अशी जी महिला भगिनींचं बाळंतपण म्हणजे काय असतं ते आपल्याला त्या दिवशी कळलं, की महिला भगिनींचं बाळंतपण म्हणजे त्यांचा नवीन जन्म का म्हणतात, ते जीवावर कसं त्यांच्या बेततं, हे एका म्हशीच्या रूपानं, गैरसमज कुणी करून घेऊ नका, मी बघितलं. आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं मला महिलांच्या वेदना ह्या अतिशय जवळून जाणवल्या. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ज्या वेळेला तिचं सिझर करावं लागलं, तिचं ते पोट फाडून ते बाहेर ज्याला रेडकू आपण म्हणतो, याच्या मध्ये तेच म्हटलंय, ते आपण बाहेर काढलं. पण पुऱ्या कोकणामध्ये त्या विषयाकरता मला डॉक्टर दादा मिळाला नाही. खाजगी डॉक्टर इकडून तिकडून कुठून तरी शिकाऊ असेल काय असेल शोधून आपण आणला, आणि तो डॉक्टर आणून आपण त्या म्हशीला वाचवलं. न पेक्षा स्वतःच्या डोळ्यानं मरण्याशिवाय काही बघण्यात नव्हतं. कारण एकदा पोटामध्ये जर तिच्या रेडूक मेलं तर 8 तास फक्त ती म्हैस जगू शकते, 8 तास ती गाय फक्त जगू शकते, नंतर ती जगू शकत नाही, ती मरते. हे त्या दिवशी मला कळलं. आणि त्या 8 तासामध्ये माझ्यासारख्याकडे गाड्या घोड्या होत्या, मी राजकारणामध्ये असेल काय असेल, मला कोणतरी धडपड करून एखादा माणूस मिळाला. सामान्य शेतकऱ्याला कोण मिळणार आहे, कुठे आहे यंत्रणा, कुठे आहे सगळा विषय. आणि म्हणून हा विषय तुम्ही करताय तो अतिशय चांगला करताय, पण त्याच्या करता तुमच्या ज्या धोरणाची अंमलबजावणी करणारा जो वर्ग आहे, मंत्री महोदय, पहिल्यांदा तो निर्माण करा, तो उभा करा. कोकणामध्ये आज माझ्यासारख्या फक्त चिपळूण तालुक्यामध्ये मी राहतो, त्या चिपळूण तालुक्यामध्ये दिवसाला जवळजवळ 22 ते 28 हजार लिटर दूध बाहेरून येतं. आमच्याकडे उत्पादित किती होतं? आमच्याकडे जेमतेम 3000 सुद्धा उत्पादित होत नव्हतं. पण आज आमच्याकडे वाशिष्ठी नावाची एका तरुणानं, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षानं, प्रशांत यादव नावाच्या एका तरुणानं त्या ठिकाणी खूप मोठं कर्ज उभं करून एक डेअरी उभी केली आहे. आणि ती डेअरी उभी करत असताना कोकणामध्ये यापूर्वी सुद्धा अनेकांनी हा प्रयत्न केला. सरकारी योजनेनुसार आपण बाहेरची जनावरं आणतो, पंजाबच्या म्हशी आणतो, हरियाणाच्या म्हशी आणतो, आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीच्या गायी आणतो. मध्यंतरी आपण त्या जर्सी गायी मोठ्या प्रमाणामध्ये आपण आणून फायदा काय? तिथल्या हवामान जे आहे त्या हवामान त्यांना सूट होत नाही, त्या हवामानाशी त्यांना शेवटी ते हवामान त्यांना मानवत नाही. आणि म्हणून 2 ते 3 महिन्याच्या वरती ती गायी गुरं जनावर दूधच देत नाहीत. आणि 2-3 महिन्यानंतर ती जनावरं कायमची भाकड जनावरं म्हणून त्या ठिकाणी पाळावी लागतात किंवा खुलेआमपणे सोडावी लागतात. आज कोकणामध्ये ओला चारा नाही. ओला चारा आता व्हायच्या प्रजाती निर्माण झाल्याच जाती ना, अशातला भाग नाही. माझ्या घरामध्ये जवळजवळ 30-40 म्हशी आहेत. माझा भाऊ सगळं करतो, आम्ही सगळं करतो, तो भाग वेगळा. पण सर्वसामान्य माणसाला हे करणं किती अवघड आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून त्या भागातली ती हवामान मानवणारी आणि त्या हवामानाशी शेवटी मॅच होणारी अशा प्रजाती निर्माण कराव्यात. नुसतंच एका ठिकाणी अशा पद्धतीचं आपण ते सिमेंट्स म्हणजे रेत आणून फक्त काय भागेल असं नाही, तर त्या भागातलं सिमेंट्स गोळा करावं आणि तशा प्रकारच्या जाती आपल्याला निर्माण करता येतील काय याचा सुद्धा आपण विचार करावा मंत्री महोदय, अशी माझी आपल्याला नम्रपणे विनंती आहे. आणि त्याचबरोबर ती कोकणामध्ये एक प्रचंड अशा प्रकारची डेअरी होतीये. आमच्या चिपळूण तालुक्यामध्ये डेअरी होती, बंद पडली. संगमेश्वरला होती, बंद पडली. सगळ्या डेअऱ्या बंद पडल्या. पण तो एक तरुण आज लोकांना ओला चारा देतोय, जनावरं देतोय. म्हणजे जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्या धर्तीवर सगळं करता त्याच धर्तीवर तो धडपड करतोय. आणि म्हणून एका मागास भागामध्ये, एका पूर्णपणे दुष्काळी म्हणजे दुष्काळ मी माझ्या भागाला कधी म्हणणार नाही, परंतु ज्या भागामध्ये ऊनच जास्त आहे, गरमीच जास्त आहे, गरमात जास्त होतो, कायम त्या ठिकाणी वातावरणामध्ये एक प्रकारची ह्युमिडिटी आहे, अशा भागामध्ये एक तरुण जर उभा करून राहतोय तर त्याला सुद्धा काही त्या भागातली खास बाब म्हणून काही मदत तुम्हाला करता येईल का याचा जर विचार केला तर आज अनेक लोकांना
तो रोजगार देऊ शकेल अशा प्रकारची सुद्धा मी आपल्याला विनंती करतो। आणि म्हणून फक्त माझा महत्वाचा मुद्दा आहे की तुमच्या धोरणाला आमचा विरोध असायचं कारणच नाही। धोरण चांगलं आहे, पण ते धोरण फक्त कागदावर राहू देऊ नका, तर ते प्रत्यक्षपणे ज्या शेतकऱ्याकरता जो गाई गुरं पाळतो त्याच्या करता म्हणून त्याची अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा तुमच्याकडे 100% मी नाहीये। मी आत्ताच सांगतो, जवळजवळ तुमच्या खात्यामध्ये, या खात्यामध्ये माझ्याकडे आकडेवारी नाही, मला काही चुकत असेल तर मला बरोबर करा। मी आत्ताच या ठिकाणी विधेयक वाचलं नाही, बोलायला उभा राहिलो। अगोदर जर वाचलं असतं तर मी सगळे आकडेवारीच घेऊन आलो असतो, पण काय आवश्यकता नाहीये। माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 68% तुमच्या या विभागामधली स्टाफच नाहीये, ही परिस्थिती आहे। आणि गेले कित्येक वर्षामध्ये हे वेटरनरी डॉक्टर आपण तयारच करू शकलो नाहीत, त्यामुळे हे सरकारी दवाखान्यामधून हे डॉक्टर नाहीयेत। आणि म्हणून ती यंत्रणा मंत्री महोदय उभी करा, किंवा तशी यंत्रणा करणं सरकारला आज सगळ्या बाबतीत जड जातं हे मलाही मान्य आहे। आपल्याला काही अशा खाजगी तरुणांना त्या भागामध्ये जनावर वाईज आपण काही त्यांना शेवटी ठराविक रक्कम देऊन त्यांना आपण कार्यरत करू शकतो का, याचाही विचार आपण करावा। अशा प्रकारची मी विनंती तर करतोच, पण पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो की पाठिंबा तर मी देतो, विरोध करायचं काहीच मला कारण नाही। हेतू आपला चांगला आहे, पण तो हेतू प्रत्यक्षपणे कृतीमध्ये उतरण्याकरता आणि ज्यांच्या करता म्हणून तुम्ही हे विधेयक आणताय त्यांच्यापर्यंत आपला विचार आणि आपली कार्यकुशलता आणि प्रत्यक्ष तो लाभ पोहोचण्याकरता म्हणून यंत्रणा उभी करावी। आणि त्या वाशिष्ठी डेअरी संदर्भामध्ये, कारण मी काल पण तुमच्या सभागृहामध्ये परवानगी त्या ठिकाणी उल्लेख केला राधाकृष्ण विष्णवी पाटीलजी की तुमच्याकडे जेव्हा कृषी खातं होतं त्यावेळेला मी वारंवार तुमच्याकडे येत होतो, तुम्हाला रत्नागिरीमध्ये घेऊन गेलो, आपण परिषदा भरवल्या। कारण शेवटी कोकण म्हणजे फक्त आणि फक्त नोकरीशिवाय आम्ही काही कधी विचारच केला नाही। आणि म्हणून काहीतरी आता उद्योगधंदे जर उभे राहत असतील, नवनवीन जर व्यवसाय उभे राहत असतील तर तिथली परिस्थिती बघून तुम्ही निर्णय घ्या, अशा प्रकारची विनंती करून मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। एक लक्षात घ्या की आज आपल्याला मराठा आरक्षणाच्या विषयातली चर्चा पुढे न्यायची आहे, त्यामुळे आता या बिलावरती चर्चा करत असताना वेळेच्या नियोजनाचा विचार करून, नाही मला माहिती आहे बिलावरती तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही बोलू शकता, परंतु आज कोणती चर्चा आहे हे सांगणं मला महत्वाचं वाटतं। ते लक्षात घेऊन आपल्याला जेवढं बोलायचं असेल तेवढं बोला। ठीक आहे, आज एकच बिल घेऊ आपण, एवढंच एक बिल घेऊ, परंतु हे बिल घेत असतानाही आपण किमान एक अजून 15 मिनिटात ती चर्चा सुरू करावी अशी सभागृहाला विनंती आहे।